नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला कुठेतरी अपयश आलं आणि त्या अपयशानंतर आता सर्व लक्ष विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीकडे वळवण्यात आलंय. विधानसभा अध्यक्ष म्हणून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यावेळी आवाजी मतदान पद्धतीने निवडणूक घेतली जाणार आहे, त्यामुळे बदललेले नियम आणि त्याची वेगळी असणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं फुटल्यानं महाविकास आघाडी सरकारकडून सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. विधान परिषद निवडणुकीत जशी मतं फुटली तशी विधानसभा अध्यक्ष मतदानाच्या वेळी होणार का अशी भीती महाविकास आघाडीला सतावते. त्यामुळे थेट विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे नियम बदलण्यात आलेत. नियमात बदल केल्यानं विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड विधान परिषदेच्या सभापतीप्रमाणे होणार आहे. यापूर्वी बॅलेट पेपरवरती गोपनीय पद्धतीने मतदान होत होतं, आता मात्र आवाजी पद्धतीने मतदान होणार आहे. तसा नवा नियम सरकारनं तयार केला आहे. नवीन नियम हे हरकतीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर संसदीय कामकाज विभाग अहवाल राज्यपालांकडे पाठवतील. राज्यपाल सांगतील तेव्हा अध्यक्षाची निवडणूक होईल. एकच अर्ज आला तर निवडणूक बिनविरोध होईल, पण एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवडणूक होणार आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. स्वाती, ताक खरं तर दूध पोळलं आणि त्यानंतर आता ताक सुद्धा फुंकून पिण्याचा हा प्रकार म्हणायचा का? आणि विरोधकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे जेव्हा निवडणुकीचे हे नियम बदलले गेलेत? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं, तर हिंमत असेल तर नियम न बदलताच निवडणूक घ्या विधानसभा अध्यक्षाची, असं त्यांनी सरळ सरळ चॅलेंज केलं होतं. आणि मागची हीच भूमिका होती, कारण साधारणतः गुप्त मतदान पद्धतीनं मतदान केलं जातं, पण जे विधान परिषदेत झालं ते बघता आता विधानसभा अध्यक्षाची निवड होताना असं होऊ नये यासाठी यावेळेला आवाजी मतदान पद्धतीनं मतदान होण्याची शक्यता आहे. आपण ही शक्यता यासाठी एकूणच पक्षीय बलाबल पाहता, एकूणच सगळ्या पक्षांची पाहता जर एकच उमेदवार रिंगणात उभा राहिला तर बहुमत या पद्धतीनं त्यांची अध्यक्ष म्हणून निवड होईल किंवा त्याची घोषणा होईल. पण समजा एक किंवा अधिक उमेदवार जर दिले गेले तर मात्र ही निवडणूक होईल आवाजी पद्धतीनं. आणि पद्धतीनं केलं मतदान तर साहजिकच आहे भाजपने जर उमेदवार उभा केला तर तो जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पक्षीय बलाबलामध्ये महाविकास आघाडी आणि त्याच्यासह इतर जे बाकी पक्ष त्यांची हे पाहता काही तांत्रिक कारणामुळे स्वाती तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण या घडीची एक मोठी बातमी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की मतांची मोठी फाटाफूट झालेली होती आणि त्याचा फटका महाविकास आघाडी सरकारला बसलेला होता. सरकारमधले जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना पराभूत व्हावं लागलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी आता काळजी घेतली जाते अशा प्रकारची फाटाफूट ही विधानसभा अध्यक्ष निवडीच्या काळात होऊ नये, निवडणुकीत होऊ नये, म्हणून आवाजी मतदानानं ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेणार असल्याचं कळतंय. बंगळुरूमधल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा तीव्रपणे उमटताना दिसत आहेत. मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्यांची तोडफोड केली. कानडी अक्षरातील बोर्ड फोडण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा प्रकार झालेला होता आणि त्याच्याबद्दलचा संताप व्यक्त केला जातोय. देशभरात त्याच्याबद्दलची तीव्र प्रतिक्रिया उमटते. सांगली मिरजमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक पद्धतीनं आंदोलन केलं आणि त्याचबरोबर ज्या कर्नाटकच्या पाट्या आहेत त्यासुद्धा तोडल्या. या संपूर्ण घटनेच्या बद्दलचा जो राग आहे तो व्यक्त होतोय. कर्नाटकच्या ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा फोडण्यात आल्या, त्यांच्या काचा फोडण्यात आल्या, मोठी तोडफोड करण्यात आली. कर्नाटकातल्या लोकांच्या ज्या ऑफिसेस आहेत ते सुद्धा फोडल्याचं समोर आलंय. कर्नाटकमधल्या बंगळुरूत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे तीव्र पडसाद मिरजमध्ये सकाळपासून उमटत आहेत। शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून शिवसैनिकांनी आपला निषेध नोंदवला। काल बेंगलोरमध्ये आमचे दैवत असलेले हिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची त्यांनी विटंबना केलेली आहे। त्याचा सर्वप्रथम शिवसेना मिरज शहराच्या वतीनं निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी जर असा अत्याचार जर आपल्या महाराजांच्यावर जर त्यांनी जर करणार असेल तर या कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी बसायचा त्यांचा कुठलाही अधिकार नाही आहे। कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आत्ताच म्हटलेलं आहे की असं बारीक सारीक गोष्टी होत राहतात, परंतु त्या कर्नाटक सरकारला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहे। म्हणून काल जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधार्थ म्हणून मिरज शहरामध्ये पूर्ण कडकडीत आम्ही बंद करून त्यांचा कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे। दरम्यान बंगळुरूमधील घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत। त्यांचा अपमान तर दूर, कणभर अनादर सुद्धा खपवून घेणार नाही। कर्नाटकातील मराठी जनतेवरच्या कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावं, तसंच राज्य सरकारला त्वरित संबंधितांवर कठोर कारवाई करायला सांगावं, अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जी विटंबना करण्यात आली त्याच्याबद्दलचा तीव्र संताप संपूर्ण राज्यभरच नाही तर देशभरात व्यक्त केला जातोय आणि अशा प्रकारच्या विकृतीवर कठोर अशी कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते। आज शिवसेनेनं आंदोलन केलं, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवलेला आहे आणि ज्या विकृत मानसिकतेतून हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे बंगळुरूमध्ये घडलेल्या या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह देशभर उमटताना दिसत आहेत। संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो प्रकार घडला तो अतिशय संताप आणणारा आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या संपूर्ण घटनेचा निषेध करतो। हा प्रकार अत्यंत संताप आणणारा असल्याचं सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार नेमकं काय म्हणतात बघूयात। शिवाजी महाराजांची थोरवी अशा घटनेनं कमी होणार नाही, अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असं अजित पवार म्हणतात। पवार यांच्याकडून तीव्र शब्दात याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला असल्याचंही ते म्हणाले। त्यामुळे कर्नाटक राज्यातल्या बेंगलोरमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दलच्या तीव्र भावना आज राज्यासह देशभरात व्यक्त होत आहेत। दरम्यान शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला तर सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदेने दिलाय। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध केलाय। एकनाथ शिंदे यांचा कर्नाटक सरकारला कडक इशारा दिलाय। काल कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याचा अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार घडला। त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाहीत, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे। दरम्यान बंगळुरूच्या घटनेवर छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। बंगळुरूची उन्नती ही शहाजीराजे यांच्यामुळे झाली याची जाण ठेवली पाहिजे। कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेतल्या दोन बड्या नेत्यांमधल्या अंतर्गत धुसफुशीची।
रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत आज मंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। पत्रकार परिषद घेत रामदास कदमांनी आपली कैफियत सुद्धा मांडली। परिवहन मंत्री अनिल परबांनी मला बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप रामदास कदमांनी केला। ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देताना रामदास कदमांनी किरीट सोमय्यांबद्दल आपण आजपर्यंत बोललो नसल्याचंही म्हटलंय। अनिल परबांच्या मुखी सध्या राष्ट्रवादीची भाषा असून रत्नागिरी जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडल्याचंही म्हटलंय। अनिल परब हे शिवसेनेतील गद्दार असून पक्षनिष्ठा उदय सामंतांकडून शिकायची का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। अनिल परबांविरोधात मातोश्रीकडे तक्रार केली, पण या तक्रारीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचंही परब यांच्याबद्दल त्यांनी म्हटलंय। या सगळ्यानंतर रामदास कदमांनी शिवसेनेशी एकनिष्ठ असून कधी भगवा सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं। मी उभ्या आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे। मी शिवसेना प्रमुखांचा मावळा आहे। मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे। आणि असं असताना देखील फक्त अनिल परबच्या रिसॉर्टच्या विरोधात बोलणं गेलं एका साध्या कार्यकर्त्याकडे, पण माझ्या विरोधामध्ये घोषणा दिल्या गेल्या याच्या पाठीमागे कोण आहे मला सगळं माहिती आहे। फक्त रामदास कदमला राजकारणातून पूर्णपणे संपवायचा, त्याला बदनाम करण्याचं हा एकमेव डाव शिवसेनेमधल्याच काही नेत्यांचा, काही लोकांचा आहे। अनिल परब यांनी माझा दावा आहे त्यांना की तुम्ही बांद्र्यामधून विधानसभेला उभे राहून निवडून येऊन दाखवा। तुम्ही बांद्र्यामधून एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका वार्डामध्ये उभे राहून तुम्ही निवडून येऊन दाखवा। तुम्ही आज उद्धवजींच्या सोबत असाल, उद्धवजींना मदत करत असाल, त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला किंवा त्याच्या मुलाला कायमचा संपून टाकायचं राजकारणातून। मला कुठलाही पद नको आता। मला पक्षाने पुष्कळ दिला, 32 वर्ष आमदारकी मला मिळाली, काय कमी आहे का? त्यातली 15-16 वर्ष विरोधी पक्षनेता आणि मंत्रीपद मला मिळाली, हे कमी आहे का? मला जवळजवळ 15-16 वर्ष झेड सिक्युरिटी होती। मी संघर्ष केला, मी लढलोय, मी कफन बांधून लढलोय डोक्याला। पाकिस्तानच्या टार्गेटवरती मी होतो, माझं नाव होतं। आणि असं असताना देखील आज आमच्यावरती जी वेळ आली की अनिल परब सारखे लोक तिथे येऊन जाहीर सभा घेऊन तिथं घोषणा करतायत की यांची हकालपट्टी, त्याची हकालपट्टी। दरम्यान रामदास कदम यांच्या आरोपांवर बोलणं परिवहन मंत्री अनिल परब यांनी टाळलंय। या आरोपांबाबतची दखल पक्ष घेईल असं परब म्हणाले। मी या बाबतीत काही बोलू इच्छित नाही। याच्या बाबतीत नो कॉमेंट्स। त्यांनी काही म्हणू देत, मी माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही। मी एक शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत। याच्या बाबतीतली जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल। दरम्यान रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले। रामदास कदमांच्या आरोपांवर उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। संजय कदम त्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी झालेली आहे, त्याचं नेतृत्व अनिल परब साहेब करतात। आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत आणि त्याच्यानंतर हा वादंग निर्माण झालेला आहे। पण रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या टीकेवर बोलणं माझ्यासारख्या शिवसैनिकांना योग्य आहे असं मला वाटत नाही। रामदास कदम हा शिवसेनेतला सगळ्यात मोठा गद्दार असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार सूर्यकांत दळवींनी केलाय। रामदास कदमांनी आरोप केल्यानंतर त्याला दळवींनी उत्तर दिले। मोठा महागद्दार कोण असेल तर तो रामदास कदम आहे। 2004 मध्ये नारायण राणे पक्ष सोडून गेले, त्यावेळेला अनेक आमदारांना घेऊन पक्ष सोडण्याची भूमिका ह्याच रामदास कदमनी बजावली होती। ह्याच रामदास कदमने कपबशीचा उमेदवार उभा केला आणि शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार पाडण्याचं काम हे रामदास कदमनीच केलं। मी 2009 ते 2014 मध्ये ज्यावेळेला खेड तालुका शिवसेनेला डिलिमिटेशनमध्ये त्यामध्ये खेड तालुकासुद्धा जोडला गेला, त्यावेळेला देखील नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता घालवण्याचं काम हे ह्या रामदास कदमनी केलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या आरोपांना नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले। रामदास कदम यांनी जिल्हा पक्ष विरोधी कृत्य केल्याचं खेडेकर म्हणाले।
त्याचबरोबर माजी मंत्री अनंत गीते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना पराभूत करण्यासाठी इतर पक्षांशी हातमिळवणी केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. पक्षनिष्ठेच्या गोष्टी रामदास कदम यांनी सांगू नयेत असा टोलाही त्यांनी लगावला. इतकंच नाही तर रत्नागिरीत रामदास कदम शिवसेनेपेक्षा रामदास सेना मोठी आहे. त्यातच आता ओमायक्रॉननेही महाराष्ट्रात शिरकाव केल्यानं लोकांनी सतर्क होणं गरजेचं आहे. त्यामुळे लसवंत व्हा, सुरक्षित रहा, हेच आवाहन न्यूज 18 लोकमत सर्वांना करतंय. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की आता ओमायक्रॉनच्या पुढच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आजच आपण आपलं लसीकरण पूर्ण करून घ्या. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी भास्कर मेहरे यवतमाळहून आपले प्रतिनिधी आहेत. भास्कर, पहिली लाट असेल, दुसरी लाट असेल, सातत्यानं विदर्भातला यवतमाळ जिल्हा हा हॉटस्पॉट म्हणून समोर आला. अनेक लोक यात मृत्युमुखी सुद्धा पडलेले होते. हे सगळं असून सुद्धा याची 2 लाटांमध्ये किती भोगलंय यवतमाळने हे माहीत असून सुद्धा काय नेमकं कारण आहे की लोक लसीकरणासाठी समोर येत नाहीयेत? विलास, सुरुवातीला पहिली लाट आली त्यावेळेस यवतमाळात ज्या प्रमाणात लसीकरण व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने झालं नाही. आणि त्यानंतर जी दुसरी लाट आली ती भयंकर होती. म्हणजे कित्येक कुटुंब असे आहे की ज्यांच्या घरातला जो मुख्य कर्ता होता तो निघून गेला आणि त्यामुळे हे जे कुटुंब आहे हे अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे. अशा स्थितीतही लोक जे आहे ते ग्रामीण भागातले म्हणा किंवा मग शहरी भागातले सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात जे लोक आहेत ते स्वतःहून लस घेण्यास पुढे येत नाही आहे. आणि आता प्रशासनानं संपूर्ण समाजामध्ये लसीकरणाच्या संदर्भात जागृती करण्यासाठी वेगवेगळे पावले उचललेले आहे. मग प्रशासनाच्या वतीनं ग्रामीण भागात जाऊन त्या ठिकाणी जनजागृतीचं काम सुरू आहे. ते जे स्थानिक जी भाषा आहे, मग ती बंजारा समाजाची असो, कोलाम असो किंवा मग गोंडी असो, या भाषेमध्ये सुद्धा आता लसीकरणाच्या संदर्भात जागृती सुरू आहे. मात्र तरी सुद्धा या लोकांमध्ये जे गैरसमज लसीकरणाच्या संदर्भात पसरलेले आहे त्यामुळे हे लोक लसीकरणाच्या संदर्भात म्हणजे लोकांच्या मनात गैरसमज आहेत. आता आपल्या सोबत IMAचे सचिव डॉक्टर प्रशांत कसारे जोडले गेलेले आहेत. प्रशांतजी, तुम्ही जेव्हा लसीकरणासाठी लोकांना आवाहन करता तेव्हा काय त्यांच्या मनातल्या नेमक्या शंका आहेत? लोकांच्या शंका म्हणण्यापेक्षा लोकांकडे आता थोडस एक निर्धास्तपणा आलाय. फार चुकीचं आहे. लोकांना अजूनही कॅज्युअलनेस आलाय खूप जास्त, की आता काही होत नाही, आम्हाला काही होत नाही. पण ती ऍक्च्युली सत्यता नाही आहे. जोपर्यंत मॅक्झिमम वॅक्सिनेशन किंवा लसीकरण होणार नाही, संपूर्ण दोन्ही डोस होणार नाहीत, तोपर्यंत आपण अजूनही सेफ नाही आहोत. ती लाट, तिसरी लाट कधी येऊ शकते, चौथी लाट येऊ शकते. आता ओमायक्रॉन आला, उद्या लॅम्बडा येऊ शकतो, डेल्टा, बरेचसे असे येऊ शकतात जे आपल्याला कधीही धोकादायक ठरू शकतात. त्याच्यामुळे मुख्य ते कमीत कमी 70 ते 75% लसीकरण होणं ही आजची काळाची गरज आहे. आणि ते झाल्याशिवाय आपण करोनाच्या मोठ्या व्हायरसपासून आपण दूर नाही राहू शकत. पण सर, जर लोकांचा प्रतिसाद मिळत नसेल आवाहन करून सुद्धा किंवा त्याच्याबद्दलची जनजागृती करून सुद्धा, तर आणखी काय उपाय असू शकतात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी? प्रत्येक ठिकाणी कंपल्शन शिवाय भारतामध्ये काम होत नाही हे आपण खूपदा बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपण जेवढं आपण प्रत्येक ठिकाणी कंपल्शन करू, शाळेमध्ये मुलांना कंपल्शन केलं तसं पगार झालाय, पगार मिळणार नाही तुम्हाला जोपर्यंत तुम्ही लसीकरण सर्टिफिकेट देत नाहीत, तर तुम्हाला काम मिळणार नाही. या गोष्टीवर आपण जोपर्यंत येणार नाही, आपला तो त्या लेवलपर्यंत आपण पोहोचणार नाही, मला असं वाटतं की तोपर्यंत लसीकरण होणार नाही. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत होते ज्यांनी यवतमाळमधल्या लसीकरणाच्या संपूर्ण परिस्थितीबद्दलची माहिती दिली, लोकांच्या मनातले नेमके गैरसमज काय आहेत आणि प्रशासनाकडून. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता बघूया झेपे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे. पाहूया, प्राजक्ता आपल्याला याबद्दल अधिक माहिती सांगताय. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राजक्ता. झेपे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ या नवीन भागात तुमचं स्वागत. या भागात आपण क्रिप्टो चलनांचे विविध पैलू समजून घेणार आहोत. तसंच क्रिप्टोशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या देखील पाहणार आहोत. ETH2 याचा एंड गेम रोड मॅप तयार आहे. बहुप्रतीक्षित ETH2 आता जवळजवळ तयार झालाय. इथेरियमचे सहसंस्थापक विटॅलिक बुटेरिन यांनी सोमवारी ही ऐतिहासिक सुधारणा साध्य करण्यासाठी एंड गेम रोड मॅपची रूपरेषा शेअर केली. असं मानलं जातं की हे अपग्रेड इथेरियम जास्त सुरक्षित आणि टिकाऊ बनवेल.
27 वर्षीय बुटेरींनं ETH2 याच्या ब्लॉक उत्पादनाच्या सर्व पैलूंवर उपाय शोधलाय. त्यांनी केंद्रीकृत घड्याळ उत्पादनाच्या समस्येकडे लक्ष दिलं नाही, कारण नेटवर्क हे स्टेबिलिटीच्या दिशेनं कार्य करतं. त्यांनी कमी संसाधनांवर आधारित प्रणाली लागू करण्याबद्दल देखील सांगितलं आणि जेणेकरून वापरकर्ते स्वतः अतिशय स्वस्त किमतीत ब्लॉकची वैधता तपासू शकतील. खाण कामगारांवरील चीनी बंदीपूर्वीच्या तुलनेत एकूणच बिटकॉइन खाण हॅश रेट सुधारले. लेटेस्ट ब्लॉकचेन डेटानुसार मे महिन्यात चीननं खाण कामगारांवरील जी कारवाई केली त्यातून जागतिक बिटकॉइन खाण हॅश रेट अखेर पुनर्प्राप्त झाले. बिटकॉइन मायनिंगवर बंदी येण्यापूर्वी त्याचा एकूण हॅश रेट प्रति सेकंद रेकॉर्ड 180.66 एमच्या आसपास होता. नंतर चीनमधील खाण कामगार अनप्लग झाल्यानंतर, म्हणजेच परदेशात स्थलांतरित झाल्यानंतर, कामकाज बंद केल्यानंतर किंवा भूमिगत झाल्यानंतर हे दर लवकरच कमी झाले. यापैकी काही खाण कामगार रशिया आणि कझाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले, ज्यामुळे हे दोन देश बिटकॉइन खाण ऑपरेशनमध्ये जगातील नंबर 1 आणि नंबर 2 बनले. अनेक बिटकॉइन खाण कामगार US मध्ये गेले आणि US देखील टॉप 3 खाण जागांपैकी बनलं. खरं तर शुक्रवारी ब्लॉकचेननं नोंदवलं की बंदीपूर्वीचा एकूण हॅश दर आता पूर्णपणे पुनर्प्राप्त झालाय. 181.774 एम हॅश रेट प्रति सेकंदसह त्यानं स्प्रिंग पातळी देखील ओलांडली आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समन्वित जागतिक क्रिप्टो नियमांच्या गरजेवर भर देतो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं म्हटलंय की क्रिप्टो उद्योगात जागतिक नियमन आवश्यक आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं अशी शिफारस देखील केली आहे की क्रिप्टोच्या संपर्कात आलेल्या वित्तीय संस्थांनी जोखीम, एक्सपोजर, गुंतवणूकदारांची योग्यता आणि जोखीम मूल्यांकन यासारख्या घटकांचा विचार करणं आवश्यक आहे. क्रिप्टो की समज या कार्यक्रमात आज एवढंच. नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.